हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल. तर हे सगळं जे मी आता बोलले ना, ते बोलून मला किती दिवस झालेत असं मला वाटतं, कारण बरेच दिवस मी मोठे व्लॉग टाकलेच नाहीत. शूटिंग, एडिटिंग, व्हॉइस ओव्हर या सगळ्या गोष्टी करायला वेळच मिळत नव्हता. तर ह्या मधल्या दिवसांमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या घरामध्ये पण, डेकोरेशनच्या वगैरे. तर तेच तुम्हाला आता करताना मी दिसते व्हिडिओमध्ये. तर ह्याच्या आधीची जी क्लिप होती त्याच्यामध्ये सूरज ना, ते हत्ती जे माझ्या पाठीमागच्या साईडला तुम्हाला दिसत आहेत, तर ते त्यांनी ड्रॉ करून, पेन्सिल होतं त्याच्यामध्ये, ते ड्रॉ करायचं आणि त्याला कलर करायचं असं होतं. तर ते सूरजने केलं होतं. आणि आता मी हे जे काही करताना तुम्हाला दिसत असेल त्याचा पण मी फायनल लुक तुम्हाला दाखवेनच नंतरच्या एखाद्या व्लॉगमध्ये. तर आपण लहानपणी ना तो नागोबा करायचो माहिती आहे का, हात असं पेज एक घ्यायचं आणि त्याला असं फोल्ड करायचं. तर तसंच करून करून मग ते सगळे एकमेकांना जॉईंट करायचे आणि मग त्याचा एक असा राऊंड बनवायचा. तर तो दिसायला खूप सुंदर दिसतो. ह्याच्या आधीचं जे पोस्टिंग होतं ना त्याच्यामध्ये पण मी तसं करून घरामध्ये लावलेलं, तर ते सगळ्यांना खूप आवडायचं. सो म्हणून मी इकडे पण मग आता काही डेकोरेशन वगैरे केलेलं नव्हतं. सो म्हटलं चला ते करूया त्या पद्धतीचे. तर माझ्याकडे इतके कलरफुल वगैरे पेपर नव्हते, मग जे होते त्याच्यामध्येच मी ॲडजस्ट केलं आणि एक 2-4 ते असे राऊंड राऊंड बनवले होते. आता मी जशा व्हिडिओच्या क्लिप्स ॲड केल्यात तसंच तुम्ही बघा, कारण माझ्या डेट्स लक्षातच नाही आहेत की कोणता व्हिडिओ कधी शूट केलाय. तर इथे मी तिखट पुऱ्या बनवते. धपाटे म्हणतात गावी, पण ते धपाट्याचं पीठ वेगळं असतं. सगळ्या डाळींचं मिक्स करून ते धपाट्याचं पीठ बनवतात, पण इथे मी ते नाही बनवत आहे. तिखट पुऱ्या म्हणजे फक्त गव्हाचं पीठ, बेसन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर ठेचा वगैरे असं सगळं टाकून जे असतं ना ते बनवते. तर आधी सूरजला हेच आवडायचं, धपाटे आवडायचे, पण एकदा मी तिखट पुऱ्या बनवल्या तेव्हापासून ते तिखट पुऱ्याच त्यांना जास्त आवडतात आणि तेच मी असा विचार करत होते की इतके दिवस गॅप घेतलाय, तर आता मग ना एक चॅलेंज घ्यावं आणि कंटिन्यू 30 दिवसांचं व्लॉग्स टाकण्याचं. तर बघू आता उद्यापासून ते तसे टाकेन मी व्लॉग, असा विचार करते. कारण की काय झालंय, बराच गॅप झाल्यानंतर ना कुठून सुरुवात करावं हे सगळं काही कळत पण नाही आहे आणि मग कन्सिस्टन्सी पण ब्रेक होते असं होतं. आणि त्यात मध्ये 1-2 व्ह्यूज पण कमी, 1-2 व्हिडिओज ना व्ह्यूज पण कमी आले. त्यानंतर मग थोडंसं डिमोटिवेट झाल्यासारखं होतं. पण म्हटलं नाही, आता मी नाही विचार करत बसणार ह्या गोष्टींचा, कारण मी आधीच हे ठरवलंय की 1 वर्षापर्यंत जे होईल ते होईल, मी करत राहणार म्हणून. व्ह्यूज येऊ किंवा न येऊ असा मी विचार केला होता. आणि पुन्हा मग ते व्ह्यूज डाऊन झाल्यानंतर परत डिमोटिवेट व्हायचं आणि परत गॅप पडून द्यायचा, असं सगळं नको करायला म्हटलं. आणि मग मी हे केलं, म्हटलं चला आता उद्यापासून ना मी रेग्युलर व्लॉग्स जे आहेत ते टाकणार आहे. त्यानंतरचा हा जो ही जी क्लिप तुम्हाला दिसते व्हिडिओची, तर ती आम्ही नर्सरीमधून प्लांट्स आणले होते, कडीपत्त्याचं वगैरे प्लांट आणलं होतं, तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं. आय थिंक मागच्या की त्याच्या मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं. तर ते प्लांटचं रिपॉटिंग मी करत होते इथे. तर ना तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये असेच बरेचसे क्लिप्स बघायला मिळतील वेगळे वेगळे, कारण की एकच एका दिवसाचा असा व्लॉग हा नाही आहे. तर हे मोगऱ्याचं झाड होतं, तर ते मी त्याच्यामध्ये लावून घेतलं. मी गार्डनिंग फर्स्ट टाइम करते, त्यामुळे मला इतकं नॉलेज नाही आहे की कसं करायचं काय, त्याच्याबद्दलची मला माहिती पण जास्त नाही आहे. आत्ता मी स्टार्ट केलं आहे आणि मला आवडायला पण लागले, कारण आमचं नवीन जे घर आहे त्याच्यामध्ये पण मला प्लांट्स लावायचे आहेत वेगळे वेगळे आणि इंडोर जास्त करून लावायचे आहेत. पण त्याचं थोडंसं सुरुवात म्हणता येईल किंवा थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे की कसं काय, त्याच्यामुळे मी सुरुवात केली. आणि आता जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला ते आवडायला लागल्यात गोष्टी, गार्डनिंग वगैरे करणं. तर हे पुन्हा दुसरा तुम्हाला ही क्लिप दिसत असेल, तर त्याच्यामध्ये ना माझ्या मैत्रिणीच्या घराच्या पाठीमागे हे लिलीचं झाड होतं. तर ते एक कुंडी अशीच होती माझ्याकडे, जी पडलेली अशीच बऱ्याच दिवसापासून. तर ना त्याच्यामध्ये मातीला त्या थोडंसं हे करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी खत वगैरे टाकून ते लिलीचं झाड जे आहे ते लावते. त्यांच्या घराच्या पाठीमागे भरपूर असे आले होते, तर व्हाईटवाली कलरची आहे ती. तर ते मग मी त्या ह्याच्यामध्ये लावून घेत होते. तर मला खूप दिवसापासून लिलीचं पाहिजे होतं, मला माहीत पण नव्हतं त्यांच्याकडे आहे म्हणून. तर त्यांनी असंच गेल्यावर मला विचारलं की हवं आहे का तुम्हाला असलं, खूप सारे आलेत त्यांच्या घराच्या मागे म्हणून. तर मी म्हटलं मी शोधतच होते बरेच दिवसापासून. तर ते मग मी रिकामी कुंडी पण होती, तर मग घेऊन आले आणि तेच इकडे लावत होते.
तर हा होता आजचा व्लॉग म्हणता येणार नाही, व्हिडिओ म्हणूयात आपण. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि उद्यापासून मी रेग्युलर डेली व्लॉग्स अपलोड करणार आहे. सो तुम्हाला जर इंटरेस्ट असेल होम मेकिंग वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय बाय.